सर नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव आणि उपोषणाचा आज कितवा दिवस झालेला आहे, सरकारकडे काय मागणी आहे आणि सरकारकडून या ठिकाणी उपोषणस्थळी कुणी दाखल झालं का ते आपल्याला सांगा. नमस्कार, मी दीपक येळे, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक या ठिकाणी 5 नोव्हेंबरपासून घातलेल्या या आमरण उपोषणासाठी आजचा उपोषणाचा हा 4था दिवस आणि ज्या पावनभूमीत श्रीरामाने 14 वर्षे वनवास केल्यानंतर 14व्या वर्षी ज्यावेळेस या ठिकाणी अभिषेक केला, त्याच नाशिक भूमीत आम्ही 11 महिन्याचा वनवास भोगून आज कुठेतरी आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटेल आणि या ठिकाणी आम्ही विजयाचा अभिषेक घालू या आशेपोटी आम्ही या ठिकाणी नाशिकमध्ये माझ्यासोबत 9 प्रशिक्षणार्थी आमरण उपोषण अन्नत्याग उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. आमची सरकारकडे एक राष्ट्र मागणी 9 जुलै 2024 रोजी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग या विभागाने जो GR प्रसिद्ध केला की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना 6 महिन्याचं प्रशिक्षण आणि 6,000, 8,000, 10,000 विद्यावेतन देऊन कुशल आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि त्या मनुष्यबळाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश ठेवून जी त्यांनी योजना काढली. आज 6 महिने पूर्ण झाले, त्यानंतर 5 महिने पूर्ण झाले, 11 महिन्याचं प्रशिक्षण दिलं. खूप उत्कृष्ट प्रशिक्षण दिलं मायबाप सरकारने आम्हाला. आम्ही सुशिक्षित होतो, आता आम्हाला प्रशिक्षित केलं आहे. पण आता या प्रशिक्षणाचं आम्ही करायचं काय? तुम्ही जो कागद आम्हाला देताय त्याच्यावर स्पष्ट सांगताय ही कोणतीही तुम्हाला नोकरीची हमी देत नाही. मग ते कागद काय आम्ही चुली पेटायला वापरायचे का? किती दिवस तुम्ही आमचं बघणार आहे? सांगलीमध्ये 5 दिवस आमचे आदरणीय तुकाराम बाबांनी उपोषण केलं. त्या ठिकाणी तुमचा एक कॅबिनेट मंत्री येतात, तुमचे 2 दिवसात भेट घालून देतो म्हणतात आणि निघून जातात. आज त्याला 3 महिने झालेत. मग तुमचे 2 दिवस म्हणजे 3 महिने आहेत का 6 महिने आहेत हे पण आम्हाला सांगावं. तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाताय, तुमचे आमदार साहेबांचे पगार वाढतायत, त्यांना राहायला घरं चांगले पाहिजे, त्यांच्या बंगल्यांना कलर पाहिजे, कलर असल्याशिवाय ते राहत नाही. अहो मग आमचे प्रशिक्षणार्थी 4 दिवस झाले इथं उघड्यावर झोपतात, अंगावरचे कपडे ओले होतात त्यांच्या रात्री धुक्याने. याची का सरकार दखल घेत नाही? आणि याची दखल सरकारने घेतली पाहिजे. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. पहिल्या 3 दिवस तर आमच्याकडे कोणीच बघितलं नाही. काल जेव्हा विरोधी पक्षांचे काही आमदार खासदार आले तेव्हा डॉक्टरांची टीम या ठिकाणी आली आणि त्यांनी पण एकदाच चेकअप केलं. 4 लोकांचे शुगर कमी काल पहिल्या चेकअपमध्ये. त्यांनी परत संध्याकाळी त्याचा आढावा पण घेतला नाही. यांची शुगर कमी आहे, यांना काही त्रास होतोय का काय याचं पण त्यांनी बघितलं नाही. मग अजून किती अंतर तुम्ही बघणार आहात? तुम्ही आमच्या मरणाची वाट बघताय का? आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांना आम्ही प्रेमाने मामा म्हणतो, त्या मामांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. पण त्या मामाला सुद्धा हे बाची दिसत नाही का? 4 दिवस झाले उघड्यावर पडतायत, उघड्यावर झोपतायत. ज्या लाडक्या बहिणींच्या जीवावर आपलं सरकार आलं म्हणतात, त्या लाडक्या बहिणी 4 दिवस झाले आपले लहान लहान मुलं घेऊन या ठिकाणी बसलेत. त्यांची दया सरकारला येत नाही का? आमचा मेसेज सरकारपर्यंत जात नाही का? अजूनही प्रशासनाचा कोणताही माणूस आला नाही. काल 4था दिवस होता, संध्याकाळी 11 वाजता आमच्या विभागाचे आयुक्त येऊन भेटतात. किती मोठी शोकांतिका आहे. ज्या विभागात आम्ही काम करतो, ज्या विभागामार्फत आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं, त्या सरकार जे आमच्या लाडके मामा दादा जे म्हणतात की आचारसंहिता लागली तर मला आता कोणताही निर्णय आम्हाला घेता येणार नाही. परंतु लोकसत्तामध्ये 6 तारखेच्या लोकसत्तामध्ये स्पष्ट सांगितलं आहे, जरी आचारसंहिता लागली असली तरी सरकार धोरणात्मक निर्णय घेऊ शकतो. मग तुम्ही तो धोरणात्मक निर्णय घ्यायला पाहिजे. जर तुम्ही 4 वाजता आचारसंहिता लागणार असताना तुम्ही जर सकाळी 11 वाजता 220 GR काढू शकतात, तर अवघे 300 कोटीची तरतूद करायची आहे आणि 11 महिन्याचा रोजगार प्रशिक्षणार्थ्यांना भेटतोय, ते 300 कोटी तुमच्याकडे नाही का? हा माझा प्रश्न सरकारला आहे. अहो साधी एखादी जिल्हा परिषदची इमारत बांधायची असेल किंवा एखादा पूल बांधायचा असेल, तेवढा खर्च फक्त ह्या 1,34,000 प्रशिक्षणार्थ्यांच्या 11 महिन्याच्या मानधनाचा आहे. हा पण तुम्हाला देता येत नाही का? तर सरकारने याचा विचार करावा. हे जरी 1,34,000 वाटत असले तर या प्रत्येकाच्या मागं फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीत 10-10 लोक आहेत. मतदान किती होतं याचा विचार सरकारने करावा. जर आम्ही तुम्हाला सत्तेत बसवू शकतो तर आम्ही तुम्हाला सत्तेतून मागे पण खेचवू शकतो. एवढंच या निमित्ताने सांगतो. धन्यवाद. निश्चितच हा आक्रोश या ठिकाणी तुम्ही पाहत आहात.